आतापर्यंत आपण पाहिलं, वाढदिवसाच्या दिवशी स्वरा मित्रमैत्रिणींना पार्टी द्यायची म्हणून मॉलमध्ये गेली होती. संध्याकाळचे 5:30 वाजून गेले होते तरी स्वरा घरी आली नव्हती. मानसीला वीरेननं दिलेली धमकी आठवत होती आणि तिला स्वराची काळजी वाटत होती. आजच्या भागात स्वराला आणि तुम्हाला एका गोष्टीचं सत्य कळणार आहे. त्यासाठी भाग पूर्ण ऐका आणि नवीन वाचकांनी या कथेचे पहिलेपासूनचे भाग नक्की ऐका, म्हणजे गोष्टींचे संदर्भ तुम्हाला लवकर कळतील. हे जीवन सुंदर आहे, भाग 18. 6 वाजले होते. स्वरा अजून घरी आली नव्हती. तिचा आणि चंदूचा दोघांचेही फोन लागत नव्हते. मानसीला स्वराची खूप काळजी वाटत होती. स्वरा सुखरूप घरी यावी म्हणून मानसी देवाजवळ प्रार्थना करत होती. तितक्यात तिला गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकू आला. मानसीनं देवघराच्या बाजूला असलेल्या खिडकीतून पाहिलं. तिला गाडी फाटकातून आत येताना दिसली. मानसीचा जीव भांड्यात पडला. तिनं डोळे मिटले आणि मनोमन ती देवाचे आभार मानू लागले. हे काय ग स्वरा, एवढे लांब केस चक्क कापलेस? अगं तुझ्या आईला तरी विचारायचं होतं ना एकदा. किती आवडीनं तिनं तुझे केस वाढवले होते. माईंच्या त्या वाक्यानं मानसी धावतच हॉलमध्ये आली. तिनं स्वराकडं पाहिलं. स्वरानं कमरेपर्यंत लांब वाढवलेले केस कानापर्यंत कापून ब्लंट कट केला होता. ते पाहून मानसीच्या डोळ्यात अश्रूंची गर्दी जमा झाली होती. स्वरा, छान दिसते की. मी तर असा विचार सुद्धा नव्हता केला की तू अशी पण सुंदर दिसशील. मस्तच. केस कापायचे आधीच ठरवलं होतंस का तू? मला काही म्हटले नाहीस. बरं, जाऊ दे. चल, ड्रेस बदलतेस का की हाच राहू देतेस? आपल्याला आश्रमात जायचंय. आज तुझ्या वाढदिवसानिमित्त तिथं एक नवीन काम सुरू करणार आहोत आपण. आश्रमातल्या सगळ्या जणी तुझी आपल्या मनातल्या भावना बाजूला सारून स्वराला वाईट वाटू नये म्हणून मानसी बोलत होती. स्वरानं तिचं बोलणं अर्धवट तोडलं आणि स्वरा एकदम ओरडून बोलायला लागली. बस, आश्रम आश्रम आश्रम. नाही जायचं मला त्या आश्रमात. काहीही झालं की चालले आश्रमात. प्रत्येक बर्थडे त्या आश्रमात झालाच पाहिजे का? नाही आवडत मला ते आश्रम. आणि तिथली कोणतीच बाई नाही आवडत. ते आश्रम काय, मला मुळात तूच नाही आवडत. कशी दिसतेस बघ. फक्त उजव्या बाजूनं सुंदर दिसतेस. तुझ्या चेहऱ्याची डावी बाजू बघ जरा कशी दिसते ते. व्हॅम्पायर दिसतेस. माझ्या सगळ्या मैत्रिणी चिडवतात मला तुझ्या दिसण्यावर. तू शाळेत आली ना की सगळ्या मुली तुला बघून कुजबूज करत असतात आणि मी समोर गेले की मला बघून विचित्र हसत असतात. नाही आवडत मला तू. तूही अशी आणि तुझ्या आश्रमातल्या बायकाही अशाच. काही तर अगदी तुझ्यासारख्याच विद्रूप. लहानपणी मी ना तुझ्या डाव्या बाजूला झोपायचे. का? कारण तू माझ्याकडं तोंड करून झोपायची आणि तुझ्या चेहऱ्याची डावी बाजू उशीवर यायची. तुझा चांगला चेहरा मला दिसायचा. मी केस कापले तर लगेच वाईट वाटलं ना? तुझे केस पाहिलेस का? स्वतःचे खांद्यापर्यंत स्टेप कट. त्याची एकही स्टेप इकडची तिकडं झालेली पाहिली नाही मी कधीच. स्वरा चिडून तोंडाला येईल तसं बोलत होती. स्वरा, राघव खूप चिडला होता. त्यानं स्वराच्या कानशिलात एक जोरात लावली. त्याचे हात थरथरत होते. माईंनी स्वराला जवळ घेतलं. राघव, अरे मुलगी आहे ती आपली. मानसी त्याच्यावर ओरडली. झाल्या प्रसंगामुळं सगळेजण अगदी स्तब्ध झाले होते. मानसी, काय बोलते ती? तिला कळतं का? तिची हिंमतच कशी झाली अशी बोलायची? राघव मानसीवर ओरडला. बोलू दे राघव,
तिनं बोलून न बोलून सत्य परिस्थिती बदलणार नाहीये. ज्या भीतीत मी माझं लेकरू लहानाचं मोठं केलं, ती भीती आज खरी झाली. माझ्या लेकराला मी व्हॅम्पायर वाटले, कुरूप वाटले, पण तिनं जे पाहिलं ते अर्धच आहे ना. आज तिला पूर्ण सत्य कळू दे. बोलताना मानसीचा आवाज थरथर कापत होता. तिच्या हातापायांना कंप सुटला होता. डोळ्यातून अविरत पाणी झरत होतं. काही गरज नाहीये त्याची. तू कोणाला एक्सप्लेनेशन द्यायची गरजच नाहीये, राघव चिडून म्हणाला. मानसीनं त्याला हातानंच चूप बसायला लावलं. मानसी लहान आहे स्वरा अजून, तिला नाही कळत काही. माई मानसीला समजावून सांगायचा प्रयत्न करत होत्या. नाही माई, आपण समजतो तेवढी लहान नाही राहिली स्वरा. सगळं कळतं तिला. मानसी रडतच म्हणाली. मानसी गौरी पुढं बोलणार, पण मानसीनं तिलाही थांबवलं. माई, मंदाताई, सुधीरराव यांच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. गौरी आणि रजनी यांची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नव्हती. स्वरा, व्हॅम्पायरच आहे ग मी. खरंच खूप कुरूप आहे. पण तुला जेवढं दिसतं ना, त्याहीपेक्षा अजून जास्त कुरूप आहे मी. खूप कुरूप आहे. मानसीनं थरथरता हात डोक्याकडं नेला. अगदी चापून चुपून बसवलेलं वेग तिनं ओढून काढलं. स्वरा तिच्याकडं बघतच होती. चेहऱ्याची डावी बाजू पूर्ण जळलेली होती. त्याहीपेक्षा डावीकडची मान, कानाचा भाग आणि डोक्यावरच्या बऱ्याचशा भागाची त्वचा जळलेली होती. त्यामुळं डोक्यावर अगदी काही ठिकाणी विरळ विरळ आणि अगदी थोडेसे केस होते. स्वरानं मानसीकडं पाहिलं आणि पटकन आपला चेहरा माईंच्या कुशीत लपवला. स्वरा घाबरून रडायला लागली होती. मानसी हातात वीक घेऊन तिच्या रूमकडं चालत निघाली होती. डोळ्यातून अश्रू तर अविरत बरसतच होते. मला स्वराचा वाढदिवस एकदम आठवणीत राहील असा करायचा होता. तसंच झालं. आता हा वाढदिवस स्वरा कधीच विसरू शकणार नाही. आणि मी पण. हरले मी आज, एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून. आपल्या लेकराच्या डोळ्यात आपल्याबद्दल चीड असेल तर काय अर्थ आहे या मातृत्वाचा? काय अर्थ आहे या स्त्रीत्वाचा? मानसी रडतच पुटपुटत होती. मानसी, थांब ना प्लीज मानसी. राघव मानसीला आवाज देत होता, पण मानसी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. मानसी चालत जात होती आणि चालता चालता अचानक कोसळली. मानसी! राघवच्या किंचाळण्यानं सगळे मानसीकडं धावत गेले. मानसी निपचित पडली होती. मानसी, उठ ना. हे बघ, मी आहे तुझ्यासोबत. मानसी! राघव तिला जोरजोरात हलवून जागी करायचा प्रयत्न करत होता. आई, आई ग, बोल ना माझ्यासोबत. स्वराही तिच्या आईला उठवत होती. 2 मिनिटांसाठी सगळ्यांचीच मती गुंग झाली होती. रजनीनं धावत जाऊन पाणी आणलं आणि मानसीच्या चेहऱ्यावर शिंपडलं, पण मानसी शुद्धीत आली नाही. राघव दादा, काय करायचं रे? रजनी रडू लागली. राघव, चल पटकन, मानसीला हॉस्पिटलमध्ये नेऊ. घाई कर, हेमंत म्हणाला. चंदूला बोलवायला शशांक बाहेर जाऊ लागला. साहेब, मी निघू का म्हणून विचारायला आत आलो होतो. तुम्ही थांबा, मी गाडी काढतोच, चंदू म्हणाला आणि त्यानं बाहेर धावत जाऊन गाडी काढली. राघव, चल, मानसीला हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे, हेमंत म्हणाला, पण राघवही प्रचंड मानसिक धक्क्यात गेला होता. राघव! शशांकने त्याच्या गालावर झापड मारली. राघव भानावर आला. चल, पटकन, वेळ वाया घालवू नको, हॉस्पिटलमध्ये जायचंय, शशांक म्हणाला. शशांक, हेमंत आणि राघवनं
मिळून मानसीला उचललं आणि कारमध्ये ठेवलं. गौरीसुद्धा सोबत बसली. रजनी, तुला गाडी चालवता येते ना? नाहीतर तू सरळ कॅब करून सगळ्यांना सोबत घेऊन ये. टेन्शनमध्ये गाडी चालवायचं सुचणार नाही. गौरी गाडीत बसल्यावर म्हणाली. चंदूनं कार सुरू केली. रजनीताई, तुम्ही थांबा, मी टॅक्सी बोलवते. मला माहीत आहे मानसी मॅडमला लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये नेलं असेल. इथलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे ते. आपल्या घरातले सगळे तिथंच जातात. गीता म्हणाली आणि तिनं टॅक्सी बोलवली. घरातले बाकीचे लोक दुसऱ्या 2 टॅक्सीनं त्यांच्या मागोमाग निघाले. अहो, हे काय होऊन बसलं? मला खूप भीती वाटते, मंदाताई रडत म्हणाल्या. सुधीरराव त्यांना धीर देत होते. माईंच्या डोळ्यातून तर अविरत पाणी झरतच होतं. स्वरा माईंना बिलगून बसलेली होती. तिचं पण रडणं सुरूच होतं. काही मिनिटांवर असणारा दवाखाना आज न जाणो का बरं पण दूर वाटायला लागला होता. काय होईल पुढे? मानसी बरी होईल ना? काय असेल मानसीचा भूतकाळ? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा. हे जीवन सुंदर आहे. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि पुढच्या भागाच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.